बाळाचं बारसं किंवा जावळाचं निमंत्रण म्हटलं की सोन्या चांदीचा छोटासा दागिना घेऊन जाण्याची पूर्वापार परंपरा आहे. मात्र सोन्या चांदीचे गगनाला भिडलेले दर पाहता अशा समारंभात आता दागिन्यांऐवजी अन्य गिफ्ट किंवा सरळ पैशाचं पाकिट देण्याकडे लोकांचा कल वाढलाय. छोट्याशा दागिन्याचंही आता मोठं बजेट झाल्यानं नाईलाजानं अनेकांना प्रेमाची भेट म्हणून दागिन्यांऐवजी इतर गिफ्टचा विचार करायला भाग पडतंय. मुलाच्या जन्मानंतर बारसं आणि जावळाच्या कार्यक्रमाला जाताना आपुलकीनं सोन्या चांदीचा दागिना घेऊन जाण्याची पद्धत आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून छोटीशी सोन्याची अंगठी, चेन, मुदी किंवा चांदीचं पैंजण, करदोरा किंवा वाटी चमचा अशा स्वरूपाच्या भेटीचा त्यामध्ये समावेश असतो. ही प्रेमाची भेट अनेक वर्ष जपून ठेवली जाते. भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या दागिन्यांसाठी जमवाजमव करण्यासाठी बाळाच्या पालकांकडून खरं तर या छोट्या दागिन्यांपासूनच सुरुवात होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात सोन्या चांदीचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. परिणामी सोन्या चांदीच्या या छोट्याशा दागिन्यांचं बजेटही पूर्वीच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा झालंय. त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत नाही. परिणामी कधी काळी परवडणारा छोटासा दागिना आज अनेकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलाय. बारसं किंवा जावळाचं निमंत्रण आलं की पूर्वी किती ग्रॅमचा दागिना करायचा यावर घरात चर्चा व्हायची. सध्या मात्र पाकिटात किती पैसे घालायचे याचा विचार केला जातोय. त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी आता दागिन्यांऐवजी अन्य स्वरूपाचं गिफ्ट पॅक, कपडे किंवा सरळ पैशाचं पाकिट देण्याकडे लोकांचा कल वाढू लागलाय. परंपरा बदलत असल्या तरी प्रेम, भावना मात्र तशीच आहे. दागिन्यांच्या रूपात व्यक्त होणारी आपुलकी आता पाकिट स्वरूपात पोचवली जातेय इतकंच. सोन्याचा दर वाढला, चांदी महागली, पण जिव्हाळा, प्रेम, आपुलकीची किंमत कायम आहे. त्यामुळं पूर्वी सोनं दिलं जायचं, पण आता पाकिट दिलं जातंय, एवढाच फरक. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह दिलीप गंगधर.